आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे आणि तुम्ही ऐकत आहात युवक मित्र मैत्रिणींचा आवडीचा कार्यक्रम युववाणी. आणि मित्रांनो, आजच्या कार्यक्रमामध्ये मी तुमची होस्ट आणि तुमची रेडिओ सखी गायत्री देवडे तुम्हा सर्वांचं आजच्या युववाणी कार्यक्रमात मनापासून स्वागत करते. यानंतर कार्यक्रमामध्ये देखील आपण आपल्यातल्याच एका युवा मैत्रिणीकडून छान छान गाणी ऐकणार आहोत आणि तिच्याशी मी साधलेला संवाद देखील ऐकणार आहोत. मित्रांनो, आज आपल्यासोबत आपल्यातलीच अशी एक युवा मैत्रीण आहे जिला गायनाची आवड आहेच, शिवाय इतर कलांमध्ये देखील ती पारंगत आहे. आपल्यासोबत आहे प्रचिती हसेगावकर. प्रचितीचं BA संस्कृत, MA इंग्लिश पूर्ण झालं असून शास्त्रीय विशारद देखील तिचं पूर्ण झालेलं आहे. आणि आज आपण तिच्याकडून तिचा गायनाचा प्रवास जाणून घेणार आहोत आणि तिच्याकडून छान छान गाणी देखील ऐकणार आहोत. तर प्रचिती, युववाणी कार्यक्रमामध्ये आकाशवाणीच्या वतीने आणि श्रोत्यांच्या वतीने तुझं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू गायत्री. नमस्कार, मी प्रचिती हसेगावकर. मी वयाच्या 3ऱ्या वर्षापासून गाणं शिकतेय आणि आता गेली 20 वर्ष कलेच्या क्षेत्रात आहे. अरे वा, खूपच छान. तर प्रचिती, सुरुवातीला मला सांग की गाण्याच्या क्षेत्रात म्हणा किंवा या कलेच्या क्षेत्राशी तू कशी जोडली गेली? गाण्याची आवड म्हणशील तर मी अगदी 3-4 वर्षाची असताना आई बाबा मला गाणे ऐकवायचे, त्याच्यामुळे मला त्याच्यात इंटरेस्ट निर्माण झाला असं मला वाटतं. कारण की मी ते ऐकून ऐकून गायचे, पण ते सुरात गायचे हे त्यांनी ओळखलं की अरे ही सुरात गाते. बाबा म्हणायचे की सुरात गात, गाण्याची आवड आहे हिला, म्हणून मग त्यांनी मला याच्यात की कर तू गाणं, आपण क्लास लावूयात. आणि आई बाबा आणि दोन्हीकडचे आजी आजोबा असं सगळ्यांकडे वेगवेगळ्या कला, वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे लेखन, गायन, वादन, नृत्य, अभिनय सगळं 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 होतं. ते काही गॉड गिफ्टेड मिळालं, काही मी शिकले. अगदीच. आणि ते तुझ्या आई वडिलांनी लक्षात घेऊन अर्ली स्टेज मध्ये पण ते तुला त्यामध्ये टाकलं त्यांनी? हा, अगदीच. म्हणजे त्यांना वाटलं की ही करू शकते, म्हणून मग त्यांनी सुरुवात केली आणि मी करत गेले हळूहळू. मग त्यांनाही वाटलं अरे हिला आवडतंय. मुख्य आवड माझी त्यांनी ओळखली, त्यामुळे मग गोष्टी होत गेल्या पुढे पुढे. मी 3 वर्षाची असताना शास्त्रीय संगीत शिकण्याला सुरुवात केली. खूपच लवकर सुरुवात केली. आणि मग त्याच्यानंतर पुढे प्रवास सुरू झाला. मग इतर प्रकारची गाणी मी माझी आत्मसात करायला गेले. शास्त्रीय संगीत मात्र तेव्हा सुरू झालं. ते माझं सुरुवातीला शिक्षण मग श्री सुनील शेवाळकर यांच्याकडे मी सुरुवातीला गाणं शिकायला लहानपणी जायचं. त्याच्यानंतर प्रयाग संगीत समितीचं शिक्षण मी सुधीर बैरगावकरांकडे घेतलं आणि नंतर मी गजानन केचे सरांकडे गाणं शिकले. अच्छा, म्हणजे विशारद पर्यंतचा प्रवास तुझा असा राहिला? हो, नक्कीच. खूप छान. बरं, आपण कार्यक्रमाला सुरुवात केली आहे, तर सुरुवातीला मला सांग की तू आम्हाला काय ऐकवणार आहेस? सुरुवातीला मी एक संगीत मानापमान या नाटकातलं एक नाट्यपद तुमच्या समोर सादर करते. नक्कीच आवडेल आम्हाला. युवती मना दारुण रण रुचिर प्रेमसे झाले, युवती मना दारुण रण रुचिर प्रेमसे केले रण भजना संसारी असे अमर मी, केले रण भजना संसारी असे अमर मी, झाले युवती मना दारुण रण रुचिर प्रेमसे, झाले युवती मना दारुण रण रुचिर प्रेमसे. रमणी मन हंसानर, रमणी मन हंसानर, रमणी मन, रमणी मन हंसानर, रमणी मन हंसानर, रमणी मन, रमणी मन हंसानर, रमणी मन हंसानर, रमणी मन हंसानर, रमणी मन हंसानर, रमणी मन, रमणी मन, रमणी मन हंसानर, रमणी मन हंसानर, रमणी मन हंसानर, साहस सरसी रमवी, शूरतोची विजयी तोची, शूरतोची 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 विजयी तोची, हे शुभ यश मज आले, युवती मना दारुण रण रुचिर प्रेमसे, झाले युवती मना दारुण रण रुचिर प्रेमसे, केले रण भजना संसारी असे अमर मी, झाले युवती मना दारुण रण रुचिर प्रेमसे, झाले 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 युवती मना.
छान सादर केलंस तू प्रचिती, आणि ऐकतच राहावं वाटत होतं. आता मला उत्सुकता आहे की पुढे तू आम्हाला काय ऐकवून दाखवणार आहेस. तर मला सांग की गाणं तू शिकत होतीस लहानपणी, पण गाणं शिकताना तू BA संस्कृत आणि MA इंग्लिश देखील पूर्ण केलेस. हो. तर गाण्याचं शिक्षण घेत असताना तू तुझं एज्युकेशन पण चालू ठेवलंस. तर या दोन गोष्टी तू कशा मॅनेज केल्यास? खरं तर शिक्षण घेणं म्हणजे मला लँग्वेजेस खूप आवडतात, म्हणून माझं आधीच ठरलं होतं की मला हे मात्र करायचंच आहे. अच्छा. म्हणून मग मी ठरवलेलं की आपण शिक्षण वेगळं घेऊयात, आणि गाण्याचं शिक्षण हे माझं वेगळं सुरूच होतं. त्यामुळे मग दोन्ही गोष्टी मी तसं करण्याचं ठरवलं, आणि मॅनेज होतं, म्हणजे करायचं होतात गोष्टी. मी दोन्ही बॅलन्स करत करत इथपर्यंत आता पोहोचलीये, तसंच पुढे करतीये. नक्कीच नक्कीच. पण मला सांग, म्हणजे गाण्याचं तुझे क्लासेस, त्याचा रियाज आणि इकडे परीक्षा, अशा दोन्ही गोष्टी सांभाळताना काही अडचणी आल्या का? हो, अडचणी तर खूप येतात. म्हणजे काही ना काहीतरी नेमका पेपर असायचा आणि मग इकडे रियाज आणि सगळ्याच गोष्टी, म्हणजे किंवा इतर काही स्पर्धा यायच्या वेगवेगळ्या, किंवा काहीतरी वेगळं यायचं, मग असं गोंधळ व्हायचा. पण ठीक आहे, आपल्याला एक जिद्द ठेवायची मनात आणि करत राहायचं प्रयत्न. सो असं मी कायम डोक्यात ठेवते आणि करत राहते. तसं मी ते मॅनेज करण्याचा प्रयत्न केला. अच्छा, म्हणजे ते आवड असली की सवड निघते, असातला भाग आहे. अगदी. तर प्रचिती, आपण कार्यक्रमात पुढे जात आहोत, तर मला सांग आता तू आम्हाला काय ऐकवणार आहेस? याच्यानंतर एक फोक असा लोककलेचा प्रकार आपण लावणी म्हणतो, ती लावणी मी तुमच्या समोर सादर करते. ऐन दुपारी यमुना तीरे, ऐन दुपारी यमुना तीरे, खोडी उगी काढली, अनबाई माझी करंगळी मोडली, बाई माझी करंगळी मोडली, बाई माझी करंगळी मोडली. ऐन दुपारी यमुना तीरी, होडी उगी काढली, काढली, बाई माझी करंगळी मोडली, अन बाई माझी करंगळी मोडली, बाई माझी करंगळी मोडली. जळी वाकून मी घट भरताना, कुठून अचानक आला कान्हा, जळी वाकून मी घट भरताना, कुठून अचानक आला कान्हा, गुपचुप येऊन पाठी मागून, गुपचुप येऊन पाठी मागून, माझी वेडी ओढली, अन बाई माझी करंगळी मोडली, बाई माझी करंगळी मोडली, बाई माझी करंगळी मोडली. खूप छान सादर केलंस प्रचिती तू. आणि मला सांग, याबरोबरच सुरुवातीला बोलताना तू म्हणालीस की गाण्यासोबत तू इतर कलाही तुला आवड आहे, तर त्या कलांबद्दल सांग. गाण्याबरोबर मला नृत्याचीही ओळख झाली लहान असताना. मी भरतनाट्यम शिकले 5 वर्ष नृत्यभूषण विक्रांत वायकोस यांच्याकडे. अरे वा. आणि मग नृत्यातही अनेक स्पर्धा केल्या, बक्षिसं मिळवली. त्याच्यानंतर लोककलाची मला ओळख झाली, लोककला पण मी बघितली, आणि मग मला असं झालं की अरे हे काय नवीन, म्हणून मग मी ते पण शिकायला सुरुवात केली. शाहीर अंबादास तावरे आणि अजिंक्य लिंगायत यांच्याकडे मी ते शिकले. असं करत करत त्याच्यातही मग आम्ही दिल्ली, गोवा, बँगलोरला नॅशनल साठी गेलेलो. तिथे मी गायले होते. आणि एक टीव्ही शो आहे दूरदर्शनचा, सिम्फनी ऑफ इंडिया, तिथे पण मी फोक गायले होते. सो लोककलेमध्ये पण खूप गोष्टी मला करायला मिळाल्या, शिकायला मिळाल्या. आणि हे सगळं म्हणजे तू गाण्याचं शिक्षण घेत असताना त्याच्यासोबतच केलंस? हो, हे सुरू असताना माझं ह्याही गोष्टी माझ्या एक एक माहिती होत गेल्या, ओळख होत गेली. अभिनयाची पण ओळख झाली. मी अवघा रंग एक झाला हे नाटक केलं होतं, त्याच्यात जनाबाईंची भूमिका केलेली. लहानपणी एक संगीत नाटक केलेलं. सो असं करत करत एक एक गोष्टी करत मला ड्रॉइंग काढायला खूप आवडतं. आणि मी लहानपणापासून वक्तृत्व मध्ये खूप आहे, म्हणजे शाळेत असल्यापासून वक्तृत्व, कथाकथन, सूत्रसंचालन हे माझं अगदी फोकस. मग काहीतरी सुचलं की लिहायचं, कंपोज करायचं, असं काहीतरी चालू असतं. खूपच छान प्रचिती. म्हणजे सगळ्याच कलांमध्ये तू पारंगत आहेस असं म्हणायला हरकत नाही. तर याबरोबर तू आम्हाला कोणतं गाणं ऐकवणार आहेस? तर मित्रांनो, आता मी तुमच्या समोर एक लता मंगेशकरांचं भावगीत तिन्ही सांजा सखे मिळाल्या हे सादर करते.
तिन्ही सांजा सखे मिळाल्या, तिन्ही सांजा सखे मिळाल्या, देई वचन तुला, तिन्ही सांजा सखे मिळाल्या, देई वचन तुला, आज पासूनी जीवे अधिक तू माझ्या हृदयाला, तिन्ही सांजा सखे मिळाल्या, तिन्ही सांजा सखे मिळाल्या, नाद जसा वेणूत हो रस जसा सुंदर कवनात, गंध जसा सुमनात, रस जसा बघया द्राक्षात, पाणी जसे मोत्यात, मनोहर वर्ण सुवर्णात, मनोहर वर्ण सुवर्णात, हृदयी मी साठवी तुझ तसा, जीवित जो मजला, तिन्ही सांजा सखे मिळाल्या, तिन्ही सांजा सखे मिळाल्या, देई वचन तुला, तिन्ही सांजा सखे मिळाल्या, तिन्ही सांजा सखे मिळाल्या. खूप छान सादर केलंस प्रचिती तू, आणि अजून तुझ्याकडून आम्ही बऱ्याच गाणी ऐकून घेणार आहोत. तर मला सांग की तू वेगवेगळ्या कलांमध्ये पारंगत आहेस, तुला मिळालेली पारितोषिकं किंवा तू वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेतला आहेस, त्याचा तुझा अनुभव कसा होता? वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये तर खूप भाग घेतला, म्हणजे गाण्याच्या म्हणशील तर गाण्याच्या विविध स्पर्धा होतात, राज्यस्तरीय, राष्ट्रीय, सगळ्याच. तर तिकडे मी जायचे, गाणं बसवायचे आणि सुंदर म्हणजे तयारी वगैरे करून जायचे. कधी यश मिळालं, कधी अपयश मिळालं, पण खूप सुंदर अनुभव होते. त्यातून शिकायला मिळालं की अजून काय करता येईल, अजून काय करता येईल, म्हणजे स्वतःमध्ये काय चेंजेस करता येतील. एक्झॅक्टली. आणि अजून एक सांगायचं म्हटलं तर गरवारे कम्युनिटी सेंटर जे आहे संभाजीनगरचं, त्यांच्यातर्फे आम्ही नॅशनल बालभवन दिल्ली इथे गेलो होतो महाराष्ट्राला रिप्रेझेंट करायसाठी. अरे वा. आणि मग तिथे मला गाण्याची संधी मिळाली होती, आणि मुख्य म्हणजे मी हिंदीतून तिथे पहिला पोवाडा गायला. अरे वा. हिंदीतून पहिला पोवाडा गाणारी महिला म्हणून असं त्यांच्या डिजिटल लायब्ररीला तिकडे नोंद आहे. किती छान. सो ते एक होतं. आणि अजून म्हणशील तर एक अष्टपैलूची आठवण आहे माझ्याकडे. तर 2018 मध्ये राज्यस्तरीय अष्टपैलू स्पर्धा अशी ती दरवर्षी होते, ती झाली होती. आणि मी त्याच्यात भाग घेतलेला. आणि तिकडे अष्टपैलू म्हणल्यावर सगळीकडे पारंगत असलेली लोक तिथे आलेली होती, म्हणजे सगळेच जण अष्टपैलू होते. राईट. आणि त्यांच्यातच स्पर्धा होती, त्याच्यात पहिला नंबर आणि असं सगळं होतं. त्यामुळे मी घेतलेला भाग. पण तिथे मी सगळ्या कला सादर केल्या, आणि तिथे इतकी टॅलेंटेड मुलं होती की म्हणजे मी एक्सपेक्टच केलं नव्हतं की माझा नंबर तरी येईल म्हणून. मी म्हटलं की ठीक आहे, आला तरी तिसरा चौथा असं काही, पण एवढं तर नाही, अगदीच नाही. आणि मी बघतीये सगळं स्पर्धा झाली, काही तरीही मला काही वाटेल. मी फक्त त्या ट्रॉफीकडे बघत होते पहिल्या नंबरच्या. म्हटलं ही मिळू शकते का आपल्याला, नाही या विचारातच मी ऑलमोस्ट होते. तिथे काय काय सादर केलंस? तिथे मी सगळं केलं ऑलमोस्ट, म्हणजे गायले, इन्स्ट्रुमेंट वाजवलं, नृत्य केलं, अभिनय केला, माझे ड्रॉइंग्स त्यांना दाखवले, वक्तृत्वासाठी मी त्यांना बोलून दाखवल्या काही गोष्टी, आणि लेखन दाखवलं माझं. असं म्हणजे आपल्याकडे जेवढ्याही कला आहेत तिथे तुम्हाला सादर करायच्या होत्या. अगदी छोट्यातली छोटी कला असू दे, ते तुम्ही सादर करायचं होतं. आणि ती बराच वेळ, म्हणजे एकेकाची स्पर्धा अगदी खूप वेळ होती, एवढं सगळं सादर करायचं, पूर्ण दिवसभर त्यांना 2 दिवस वगैरे त्या स्पर्धेतच गेले पूर्णपणे. त्यामुळे मी फक्त त्या ट्रॉफीकडे बघायचे, बाकी मला वाटलेलं नाही. पण अचानकच पहिल्या नंबरला माझं नाव अनाउन्स झालं आणि मी अशी झाले होते, माझंच नाव आहे. आणि मी उठलेही नाही 2 मिनिटं, आणि मग मी उठले आणि मग मी व्हायला वेळ लागला. एक्झॅक्टली, खूप. आणि मग तेव्हा मला कळालं की नाही, म्हणजे मी करू शकते बाकीच्याही गोष्टी. सो ते मुवमेंट वॉज व्हेरी मेमोरेबल माझ्यासाठी, कायम लक्षात राहणारी अशी आठवण आहे. म्हणजे असं एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहेस तू. तर याबरोबरच आमच्या सगळ्यांना एखादं छानसं हिंदी गाणं तू सादर कर. आशाताईंचं एक हिंदी गाणं आहे, ते तुमच्या समोर माझ्या आवडीचं आहे, ते तुमच्या समोर सादर करते. नक्कीच.
झुमका गिरा रे हाय, झुमका गिरा रे बरेली के बाजार में, झुमका गिरा रे बरेली के बाजार में, झुमका गिरा झुमका गिरा हाय हाय हाय, झुमका गिरा रे बरेली के बाजार में, झुमका गिरा रे बरेली के बाजार में, झुमका गिरा रे। बगिया में बलमा ने मेरी लटौल झी सुलझाई, बगिया में बलमा ने मेरी लटौल झी सुलझाई, थाम के आंचल बोले गौरी तू मेरे मन भाई, आँख झुका के कुछ ना बोली हाय हाय, आँख झुका के कुछ ना बोली धीरे से मुस्काई, सैया ने जब छेड़ा मुझको हो गई हाथापाई, हो गई हाथापाई, फिर क्या हुआ फिर झुमका गिरा रे, मैं क्या बोलूं बेकार में, झुमका गिरा रे बरेली के बाजार में, झुमका गिरा हाय हाय हाय, झुमका गिरा रे बरेली के बाजार में, झुमका गिरा रे बरेली के बाजार में, झुमका। खूप छान गायलास प्रचिती तू, आणि तू गातच राहावं असं मला वाटत होतं. एकदम मस्त, एकदम छान फील येत होता. तर आपल्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे, पण जाता जाता मला सांग की आपल्यातले जे युवा मित्रमैत्रिणी आहेत ज्यांना या गाण्याच्या क्षेत्रात म्हणा किंवा कलेच्या क्षेत्रामध्ये यायचं आहे, तर त्यांना तू काय सांगशील तुझ्या अनुभवातून? नक्कीच गायत्री, म्हणजे गाण्याचं बेसिक शिक्षण, शास्त्रीय संगीताचं हे बेसिक शिक्षण गाण्यासाठी घेणं वॉज मस्ट असं मला वाटतं. कारण की ते जर बेसिक तुमच्याकडे पक्क असेल तर तुम्ही गाऊ शकता. इतरही कुठल्या कलांचं म्हणशील तर त्याचंही तुम्ही बेसिक शिक्षण घेतलंच पाहिजे. त्याच्या थ्रू तुम्ही पुढे चांगलं तुमचं करिअर घडवू शकता किंवा कलेमध्ये तुमचं स्थान निर्माण करू शकता. अगदीच. त्यामुळे ते महत्वाची गोष्ट आहे. आणि मुख्य म्हणजे तुम्हाला आवड पाहिजे कुठल्याही कलेची. तुम्हाला आवड आहे, त्याच्यातून आनंद मिळतोय, हे खूप महत्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं. ते असेल तर तुम्ही गाऊ शकता. म्हणजे बिनधास्त गाणं असू दे, नृत्य काही असू दे, आवड पाहिजे. आवडच नाही आणि तुम्ही बळजबरी एखाद्याला म्हणताय की गा गा कर कर, तर त्याच्यात काही पॉइंट नाही. तुम्ही त्यांच्यातली कला ओळखा किंवा त्यांच्यातलं टॅलेंट ओळखा, त्यांना कशात इंटरेस्ट आहे मुलांना ते आधी बघायला पाहिजे आणि मग तुम्ही करायला लागा. बरोबर आहे. आणि कलेसोबत म्हणजे मी शिक्षणही घेतलं, BA संस्कृत, MA इंग्लिश केलं. मला लँग्वेजेस आवडतात, मला त्याच्यातही इंटरेस्ट होता, म्हणून मी ठरवलं होतं की तेही करायचं आणि हेही करायचं. त्याच्यामुळे तुम्ही असा दोन्हीचा समतोल साधून कला पण करा, तुमची कलेची आवडही जोपासा आणि शिक्षणही प्रॉपर व्यवस्थित घ्या, कारण दोन्ही गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत. त्या दोन्ही तुम्ही बॅलन्स करून करायला पाहिजे, तुमचं बेस्ट द्या. तर खूप छान संदेश दिलायस तू. जेही मित्रमैत्रिणी आपला कार्यक्रम ऐकतायत, ज्यांनाही कोणाला कलेची आवड असेल ते नक्कीच यामध्ये येतील आणि त्यांचा आनंद यामध्ये शोधतील अशी आपण आशा करूयात. जाता जाता युवा मित्र मैत्रिणींसाठी एक गाणं सादर करते, आवडेल आम्हाला. ए आओ ना गले लगा लो ना, लगे बुझा दो ना, ओ जाने जा तुमने जो अगन लगाई है, तो छू के देखो ना कहाँ कहाँ, देखो सीने में कैसी हलचल मची है, ओ साजना पापा पापा, देखो सीने में कैसी हलचल मची है, ओ साजना तुरु रुरु तुरु तुरु ला 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 ला, कैसे शर्मीले हो जानी, आजा 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 ना लहरा के, दुनिया से डरती हूँ तो मैं, है सारे दीपक आई हूँ बुझा के, अब तो नहीं कोई, एक तुम हो एक हम, परापा तुरु तू तू पा 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 पा, तुरु रुरु तुरु तुरु रुरु, आओ ना गले लगा लो ना, लगे बुझा दो ना, ओ जाने जा
के देखो ना कहाँ कहाँ, देखो सीने में कैसी हलचल मची है ओ साजना, पापा पापा पा देखो सीने में कैसी हलचल मची है ओ साजना, तुरु जुरु तुरु 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 आओ ना, गले लगा लो ना, लगे बुझा दो ना ओ जाने जा. तर खूप छान प्रचिती, तू आज इथे आलीस आणि इतके छान छान गाणी आम्हाला ऐकवलीस आणि तुझा गाण्याचा शिवाय तुझ्या कलेचा प्रवास देखील आमच्यासोबत शेअर केलास. त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि श्रोत्यांच्या वतीने तुझे खूप खूप आभार. हो नक्कीच गायत्री, मला इथे येऊन खूप छान वाटलं. युवा मित्रांशी संवाद साधायला मिळाला. आकाशवाणीने बोलवलं त्याच्यासाठी त्यांचे खूप खूप धन्यवाद. मित्रांनो, आत्ताच आपण ऐकलीत प्रचिती हसेगावकर हिची घेतलेली मुलाखत आणि तिने गायलेली छान छान गाणी.